हे आपलं गेट आपल्या घराचं. आता गेटचा कलर फक्त राहिला आहे, बाकी सगळा कलर आपण पूर्ण केलेला आहे. आज गेल्या रविवारी पेंटर कामाला लागले होते. 8 दिवसामध्ये काम झालेलं आहे कंप्लीट. आता हे मटेरियल इग्नोर करा, हे मटेरियल आजच काम झाल्यामुळं अजून तसंच ठेवलेलं आहे. तर हा आपला कलर हे असं दिसतंय. नवीन शेड प्युअर आयवरी. हा आतला कलर आहे तो प्युअर आयवरीच आहे. दरवाजाला पॉलिश केलं आहे चौकटीला. इकडं आपलं टॉयलेट आणि बाथरूम. इकडं आपण आता हे पेंटच्या बकेट पाण्याने भरून ठेवल्यात. हे साफसफाई करायची आहे. नेक्स्ट संडेला येऊन परत आपण तेच काम करणार आहोत, साफसफाईचं. ही आपली राईट साईडची रूम. हा आपला नवीन फ्रेश कलर. आता हे शिल्लक राहिलेलं मटेरियल आहे, थोडंफार शिल्लक राहणारच कामाच्या ह्याच्यामध्ये. हे आपलं किचन. हा पायपाला वरती असा कलर दिला आहे आपण, ग्रे कलर काय असं म्हणतात त्याला. हे किचन. इथं पण साफसफाई करायची गरज आहे, ती आपण पुढच्या रविवारी करणार आहोत. किचनला खालून कलर दिला आहे ब्लॅक कलर. आणि हे कडाप्याचं रॅक, या रॅकला पण कलर दिला आहे आपण म्हणजे पेंटर लोकांनी. ही आपली दुसरी रूम. आता हे सगळं सामान आपण झाकून ठेवलं होतं कलर करायच्यामुळं, हे बाजूवरती ते इग्नोर करा. हा कलर असा सेम टू सेम सगळीकडे दिला आहे, पायपाला पत्र्याच्या खालच्या. इकडचं आपलं किचन. अशा पद्धतीने आपलं पेंटिंगचं काम झालेलं आहे. नेक्स्ट संडेला आपण फॅन वगैरे बसवण्याची तयारी करत आहोत. हे आपलं कडाप्याचं रॅक. इकडं आपलं देवघर असणार आहे. अशा पद्धतीने आपलं हे घराचा कलर झालेला आहे. हे 2 पेंटर होते, पुण्यावरून आपण त्यांना बोलवलं होतं. चांगलं काम केलं आहे त्यांनी, खूप चांगलं काम केलं आहे. बहुत अच्छा काम किया है. 8 दिन में काम पूरा किया. अच्छा काम किया है. पुणे से लेके आए थे हम इनको. चलो बाय बाय.